नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयामध्ये 28 ड्रायव्हर पदाची भरती निघालेली आहे। नेमकी कोणत्या पदासाठी भरती निघालेली आहे व या पदाकरता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय दिलेली आहे, नोकरीचे ठिकाण कोठे असणार आहे, फी किती असणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती बघण्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा प्रकारची महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पदाचं नाव आहे कार स्टाफ ड्रायव्हर ओजी। या पदाच्या एकूण 28 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। जनरलसाठी 13 जागा आहेत, ओबीसीसाठी 7 जागा आहेत, एससीसाठी 4 जागा आहेत, एसटीसाठी 2 जागा आहेत, ईडब्ल्यूएससाठी 2 जागा आहेत, अशा एकूण 28 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। या पदाकरता तुम्ही जर अर्ज करणार असाल तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। सोबतच मोटार कारसाठी ड्रायव्हिंग लायसन असणं आवश्यक आहे। सोबतच मोटर यंत्रणेचे ज्ञान व 3 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे। तसेच या ठिकाणी वयाची अट सुद्धा देण्यात आलेली आहे। 20 फेब्रुवारी 2024 रोजी उमेदवाराचं वय हे 18 ते 27 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर SC ST प्रवर्गातील उमेदवारांकरता 5 वर्षाची सूट असेल। OBC प्रवर्गातील उमेदवारांकरता 3 वर्षाची सूट असणार आहे। नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे। या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारलेली नाही। या पदाकरता अर्ज जो आहे तो तुम्हाला ऑफलाईन भरून पाठवायचा आहे। या ठिकाणी आपल्याला पत्ता दिलेला आहे, त्या पत्त्यावर आपल्याला अर्ज भरून पाठवायचा आहे। द डेप्युटी कमिशनर ऑफ कस्टम्स, पर्सनल अँड इस्टॅब्लिशमेंट, ऑफिस ऑफ द चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बल्लार इस्टेट, मुंबई 400001 या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज भरून पाठवायचा आहे। अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याआधी आपण आपला ऑफलाईन अर्ज भरून दिलेल्या तारखेच्या आधी पोहोचणे आवश्यक आहे। ऑफलाईन अर्जाची PDF तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तुम्हाला जर या जाहिरातीची अजून सविस्तर माहिती हवी असेल तर या जाहिरातीची PDF तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तिथे जाऊन PDF तुम्ही डाउनलोड करू शकता। तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका। तसेच अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।